आई, आज काय करते? आज संकष्टी निमित्त 60 मोदकं मँगो मोदकांची ऑर्डर आहे आपल्याकडे, त्याची गडबड चालू आहे. ह्या आंब्याचा मी पल्प काढून घेते, असं म्हणजे चाळणीवरच काढते, तर ते गाळून पण निघेल आणि एकदम स्मूथ पण निघेल. तर घासून चाळणीवर असे घासल्यानंतर त्याचे सगळे काय रेषे काय असतील ते सगळे बाहेर निघतात. नारळ किसून घेतले, 4 नारळ किसून घेतले, त्यातले हा 3 वाट्या अशा खोबरं झालं. त्या 3 वाट्या खोबऱ्यांना मी हा 1.5 वाटी गूळ टाकते आणि नंतर त्याच्यावर मी आंब्याचा रस टाकणार. अशी चांगले छान आधी भाजून घेते. आंब्याच्या मोदकांची मला 60 मोदकांची ऑर्डर, एवढी मोठी ऑर्डर पहिल्यांदाच आली आहे. रेग्युलर मोदक मी भरपूर बनवले, 300 ते 400 मोदकापर्यंतची ऑर्डर माझी झालेली आहे, पण आंब्याच्या मोदकाची ही पहिलीच मोठी ऑर्डर आहे. आता हे बघूया, सारण तयार होत आलंय. त्यात मी आंब्याचा पल्प पण टाकला आहे, बघा कसं पिवळा दिसतो की नाही. आता त्याला थोडं घट्ट करून घेऊया. थोडं पल्प टाकल्यामुळे थोडं पातळ होतं, तर आता ते घट्ट होत आले. आणि आता पुढे बघूया, इकडे मी पीठ पण उकडून घेतलंय. हे बघा, पीठ पण उकडून घेतलंय, त्याला मुरायला ठेवलंय 10 मिनिटं. नंतर आपण त्याला चांगलं मळून घेऊया. आई, आपल्या ऑडियन्सला तुला काही सांगायचं आहे? ऑडियन्सला मी हेच सांगेन की सगळं आपले व्हिडिओ सगळे बघत जा, सबस्क्राईब करत जा, लाईक करा आणि तुम्हाला जर आवडले तर नक्की दुसऱ्यांना पण शेअर करा. व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, पूर्ण बघा आणि आवडलं तर नक्की शेअर करा. आता हे पीठ मी मळून घेते, गरम गरमच आहे तोपर्यंत छान पीठ मळून घेते आणि त्या 11-11च्या बॅचमध्ये मी आता मोदक मळून घेईन. पीठ चांगलं मळता आलं पाहिजे. म्हणून थोडं असं पाण्याचा हात लावून पीठ असं मऊ आपली एक बॅच तयार झाली आहे. तर आता भांड्याला मी थोडं ऑइल लावते, तूप लावते आणि त्याच्यात आता मोदक वाफवायला ठेवूया. आता आपल्या 11-11चे दोन्ही बॅच तयार झालेत. आता हे आपण वाफवायला ठेवूया. चला, फास्ट गॅसवर आपण 12 ते 15 मिनिटं वाफवून घेऊया. सुंदर असं तयार झालेत मोदक. आता आपण त्याची पॅकिंग करूया. बावीस मोदकांची ऑर्डर तयार झाली आहे, त्यात आपण देऊन येऊया आणि पुढच्या मोदकांची ऑर्डर आता पूर्ण करूया. आता आपली दुसरी बॅच वाफवायला ठेवतो आहे. चला, तयारी करा. आपण हा लास्ट बॅच आहे आणि आता व्हिडिओच्या शेवटला आलो आहोत. सगळ्या ऑर्डर तयार झाल्या आणि गेल्या सुद्धा. तसंच अशाच माझे व्हिडिओ बघत राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा.